चला क्वालिफायर मॅचला इथून सुरुवात होईल. क्वालिफायर मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहात. 3 ओव्हरची मॅच. एकीकडे तुम्ही पाहताय जुगेरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये रामाची वाडी. पहिल्याच बॉलवरती चान्स बनला होता आणि इथून अगदी आपण पाहताय चान्सला खऱ्या अर्थानं हाफ चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं, परंतु इथे अगदी आपण पाहताय एक धाव पाहायला मिळते. सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळेल. जुगेरेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय रामाची वाडी या टीम मध्ये. ती अगदी आपण पाहायला गेलो तर क्वालिफायर मॅच कोणता संघ आज या स्पर्धेमध्ये तो चौथा संघ ठरेल या स्पर्धेमधला तो क्वालिफाय होणारा. जुगरेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये रामाची वाडी. एक मोठी मॅच. हो चांगला बॉल. कमबॅक तर मात्र इथून लगेच पाहायला मिळतंय. गोलंदाज सचिनचं फार चांगली गोलंदाजी केली आहे सचिननं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रत्येक बॉल जर पाहिलं गेलं तर अगदी वेगळ्या टप्प्यावरती आणि त्याचं नियंत्रण देखील अगदी त्या बॉलवरती आपल्याला जरूर पाहायला मिळालं आहे. सचिन हो कट करण्याचा प्रयत्न जास्त बाहेर निघालाय. पंच वाईट बॉल. एक्स्ट्रा रन अकाउंट मध्ये ऍड होईल. एक्स्ट्रा न धावफलक जाऊन पोहोचेल ते 2. योगेश आणि वैभव हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला टाइमपास करूच नका आता मित्रांनो, शेवटची मॅच आहे. आयोजकांना देखील थोडासा आराम करू द्या. 4-4 5-5 वाजेपर्यंत मॅचेस चालतात. मग आयोजक घरी जाणार कधी, ते आराम करणार कधी, पुनश्च एकदा सकाळी उठणार कधी, या संपूर्ण मैदानाचं पुनश्च एकदा रिपेअरिंग त्यांना करायची असते. ओ फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये काढलाय. डीप मध्ये फिल्डर धावत आलेत. बॉल अडवतील तोपर्यंत बॉल चाललाय सीमा पार. मिसफील्ड आलाय चौकार. कडून आपण पाहताय चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सोपानजी असवले साहेब या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. गेले 4 रात्री आपण त्यांना पाहताय आणि त्यांच्याकडून कॅश प्राइज. हो इथून देखील आपण पाहताय कव्हरच्या डोक्यावरून केला. इनफिल्डला तर बेडला डीप मध्ये बॉल चालला. पाठीमागे आलेत. हो चांगली फिल्डिंग. रन आउटचा चान्स. एसटी रक्षक बॉल बरोबर खेळत बसले तोपर्यंत फलंदाज पोहोचलेत. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचले 8. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. एक वाईट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 8 पाहायला मिळते. क्वालिफायर मॅच टॉप 5 मध्ये कोणता संघ दाखल होणार त्यासाठी मात्र चालू असलेली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. ओ समोरच्या दिशेनं लॉप केलाय. लॉंग ऑफला फिल्डर. हो प्रयत्न अप्रतिम झाले, परंतु प्रयत्न हे प्रयत्नच राहिले. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय. षटकार. षटकार आलाय. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहता 14 वरती. 14 धावा धाव फलकावरती. सचिनच्या विरोधामध्ये ते आक्रमण आता चालू केलंय फलंदाज वैभवनं. हो चांगला बॉल. बरोबर यॉर्करच टाकलाय. हालू देखील दिला नाहीये. डॉट बॉल न मात्र षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आल्यात ते अगदी आपण पाहताय 14. 1 ओव्हर मध्ये 14 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. 3 ओव्हरची मॅच. जे अगदी कमी षटक शॉर्ट टर्म क्रिकेट त्याच्यामध्ये टार्गेट सेट करायचं असतं आणि ते टार्गेट सेट केल्यानंतर त्याला डिफेन्स देखील करायचं असतं, त्याचा बचाव देखील करायचा असतो. मग ते टार्गेट कितपर्यंत न्यायचं हे खऱ्या अर्थानं आता इथून जुगरेवाडी टीमच्या या दोन्ही फलंदाजांच्या हातामध्ये जे खऱ्या अर्थानं सलामीसाठी आलेत त्यांच्यावरती भरपूर सारी जबाबदारी दिली आता एसटी कर्णधारानं. ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना वैभव आणि योगेश. हो शॉर्ट बॉल हलक्या हाताने कट केला. फिल्डर आहेत गलीमध्ये. हो फेकीच खराब झाली आहे. बॉल पुन्हा एकदा
2 धाबा, 2 धाबा इथून आपण पाहताय. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 16 वरती. 3 सलगचे डॉट बॉल आले तर सोपान असवळे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे 3 डॉट बॉल, 3 चौकार, 3 षटकार, 3 विकेट, त्यासाठी कॅश प्राइज आहे. आणि कॅश प्राइज लागल्या लागल्या इथून मात्र फलंदाज ठोकतोय षटकार. धावसंख्या धावफलकावरती 22 आली आहे. योगेश स्ट्रायकिंग एंडवरती आहे. त्याच्या बॅटमधून षटकार आला. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. हो पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर आहेत. धाव मिळेल एकच, एकापेक्षा जास्त नाहीये. एका धाबानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 23. दुसरं षटक जय गोलंदाजी मार्कवरती 23 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 बॉल मध्येच जयनं तब्बल 9 धावा खर्च केल्यात. ओ फटका ऑन साईडला, डीप मध्ये फिल्डर पकडली आहे कॅच, मिळाली आहे विकेट. हो इथे फटका प्रवीणचा. एकच धाव इथून देखील पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्त नाहीये. हो इथे देखील आपण पाहता धाव चोरली आहे. 2 धाबा, जिथे एक धाव असं वाटलं होतं परंतु 2 धाबा मिळाल्या. 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचले 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे जयच्या या षटकातील. हो आउट साइड डी, अगदी आपण पाहता लेग स्टंप बॉल आलाय. पुन्हा एकदा वाईट बॉल, त्याच्यावरती देखील सिंगल. 2 धाबा इथून आपण पाहणार आहात. 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचलाय 27. शेवटचा बॉल बाकी आहे. तो शेवटचा बॉल वाईड आला, त्याच्यावरती एक सिंगल आली. 27 धावा धावफलकावरती आहेत. हो इथे लिडिंग एज पाठीमागे फिल्डर. हो कॅच ड्रॉप, साधा सोपा सरळ झेल तो ड्रॉप केला. आणि इथून आपण पाहताय एक धाव देखील कंप्लीट झाली. धावसंख्या 28. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा ओव्हर आता बाकी आहे. चला एकत्रित येऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. शेवटचं षटक.
हो फुलटॉस बॉल दिलाय, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. धाबा 4 मिळतील. चौकार आलाय. गोलंदाज रुपेश पहिल्याच बॉलवरती चौकार. ऑल इंडियर्स चला त्याच ठिकाणी आहात तुम्ही, लगेच बॉल द्या. बत्तीस धावा धाव फलकावरती. 32 धावा धाव फलकावरती. हो पुनश्च एकदा लोअर फुल टॉस आणि पुनश्च एकदा रिझल्ट देखील तोच. चौकार. हो इथून आपण पाहताय चांगला बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती टप्पा मिळालाच नव्हता आणि त्यानंतर अगदी आपण पाहताय हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या अगदी आपण पाहताय 36 वरती जाऊन पोहोचली आहे. हो इथे मिस टायमिंग हवेमध्ये फिल्डर आहेत, पकडली आहे कॅच, मिळाली आहे विकेट. षटकातील आपण पाहताय एक बॉलचा खेळ बाकी आहे. 37 आल्यात. एक बॉलचा खेळ बाकी आहे. रुपेशचं षटक पहिल्या 2 बॉलवरती चौकार, त्यानंतर एक डॉट बॉल आला, त्याच्यानंतर रनआउटची विकेट. शेवटचा बॉल षटकातील पहिल्या सत्रातील. ओ इथे देखील आपण पाहताय फसवा बॉल आणि इथून बाईच्या स्वरूपामध्ये ती सिंगल धाव पाहायला मिळाली. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचलं 38 आणि टार्गेट आहे ते आता मात्र 39 धावसंख्येचं. 18 बॉल 39 धावसंख्येची आवश्यकता.
39 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. धावा धाव फलक्यावरती आपण पाहताय 2 धाबा. ओ इथे एफर्ट्स फिल्डिंग मध्ये बरोबर शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. थोडासा दूर होता त्यांच्यापासून बॉलला स्टॉप केलं. एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळतं. कॅच कॅरी करणं गरजेचं होतं परंतु कॅच त्यांच्यापासून थोडंसं दूर होतं परंतु बॉलला चांगलं स्टॉप केलं. एकच धाव आली आहे. एका धावानं धावफलक 3. क्वालिफाय मॅच मैदानाच्या आतमध्ये. हो इथे मिसिट झालाय हवेमध्ये. फिल्डर आले डाऊन दी बॉल. हो कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धाबा इथून देखील पाहायला मिळतील. 2 धाबा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल 5. दोनही फलंदाजांना एक एक जीवनदान मिळालं. कैलासला देखील जीवनदान मिळालंय आणि जयला देखील जीवनदान मिळालं. हो स्ट्रोक चांगला खेळलाय. जयच्या बॅटमधून षटकार आलाय. कॅच सोडली त्याची. त्याला जीवनदान दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 11. 39 धाबा 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 11 धाबा धाव फलक्यापद्धतीतून आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक चालू आहे गोलंदाज प्रवीणचं. 5 बॉल मध्ये 11 धाबा त्याच्या विरोधामध्ये बनवल्यात. बॉल द्या बॉल. होय ऑलेंडर्स प्लीज आपण बॉल द्या. आपण आहात तिथे. वामन चौधरी अरुण आहेत शोधतायत. बॉल शोधायचं काम चालू आहे. बॅटरी दिसते तिकडे. मॅच बॉल भेटला की देतील ते आतमध्ये. हो यावेळी पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. पंधरा धावा धावफलकावरती. सिंगल धाव आली आहे. सिंगल न धावफलक जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहता. 16 धावा धावफलकावरती आहेत. 10 बॉल आणि आता 23 धावसंख्येची आवश्यकता आहे.
10 बॉल 23 धावसंख्येची आवश्यकता. कोणता संघ क्वालिफाय करेल या स्पर्धेमध्ये, जो चौथा संघ आपल्याला पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. 10 बॉल 23. हो, पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. ओ, इथे गोलंदाजाला क्रॅम्प आला. चला चला, स्प्रे घेऊन जा लगेच. अरे यो दादा, ओय दादा, हा बघ. अरे इकडे इकडे, खाली खाली. हा तिकडे. मिस टायमिंग. हवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. ओ, कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा जीवदान मिळालंय. आणखीन एक कॅच ड्रॉप झाली आहे. धाबा मिळाल्यात त्या 2. धावफलक जाऊन पोहोचले 18. 7 बॉल 21 धावसंख्येची आवश्यकता. 7 बॉल 21 धावसंख्येची आवश्यकता. मॅच मध्ये पूर्णपणे आता पकड निर्माण करत चालली आहे ते जुगरवाडी टीम. जिथे 10 बॉल मध्ये 12 बॉल मध्ये 24 ची आवश्यकता होती, आतापर्यंत फक्त 3च धावा दिल्यात. गोलंदाज भरतनं 5 बॉल मध्ये मॅच मध्ये युटर्न आणलाय. थोडीशी दुखापत देखील झाली, ती सगळी काही बाजूला सारली आहे आणि आता इथून देखील चांगली गोलंदाजी करतोय. हो, चांगला बॉल टाकलाय, चांगला बॉल टाकलाय. शेवटचा बॉल देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आता समीकरण थोडंसं अवघड पाहायला मिळेल ते मात्र रामाची वाडी टीमसाठी. 6 बॉल आणि आता बनवायचे आहेत त्या मात्र 21 धावा. 6 बॉल 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच मध्ये अगदी आपण पाहताय कलाटणी मिळाली आहे. मॅचनं यू टर्न घेतलाय. 6 बॉल मध्ये 21 ची आवश्यकता आहे. चला, फिल्डिंग लावा, एकत्रित येऊ नका. चला लगेच, आपल्याला देखील घरी जायचंय. करण
शेवटचं षटक 6 बॉल 21 ची आवश्यकता. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज कैलास. ऑन साईडला फटका डीप मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ओ चांगली फिल्डिंग, परंतु 2 धाबा काय रोखू शकत नाहीयेत. 2 धाबा इथून. तिथे पाठीमागे जे उभे आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही बाहेर चला. जे आमचे प्रेक्षक त्यांना विनंती आहे बाहेर या, कारण की तिथेच बॉल आला होता आता. हो इथून देखील आपण पाहताय फटका चांगला खेळलाय. फिल्डर आहेत. एक तर कंप्लीट झाली, दुसरी मिळेल का? फेकी बरोबर झाली होती, परंतु इथे गोलंदाजानं तो बॉल गॅदर केलाच नाही. 4 बॉल मध्ये आता 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता. 4 बॉल 17. हो पाठीमागे शॉट, फाईन लेग, पकडली आहे कॅच, मिळाली आहे विकेट. 3 बॉल आता 17 धावसंख्येची आवश्यकता. चला 3 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 3 बॉल मध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये 3 मोठे हिट आले, 3 षटकार आले तर मॅच ऑन होईल. 3 बॉल 17, 22 धाव फलकावरती आल्यात. क्वालिफायर मॅच. हो इथे अगदी आपण पाहता लाईन चेक करतायत पंच, सांगतायत की हा डॉट बॉलच झालाय. आपल्याला टाइम आहे फक्त 3 बॉल. हा आपण 3 बॉल थांबू आणि त्याच्यानंतर रिव्ह्यू आलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी केली आहे बाईटसाठी. आउटसाइड दी ऑफ स्टंप. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. चेकिंग केलं सर आपण. सर लाईव्ह मध्ये चेक केलं. चला शेवटच्या क्षणी मॅच आले. चला मॅच सुरू करा सर. हो वेगवान बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच पाहायला मिळाला. आता 2 बॉल मध्ये दाबा बनवायचे आहेत त्या मात्र 16. 2 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता. 2 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता. हो इथे स्ट्रोक तर खेळलाय. बॉल सरळ अगदी आपण पाहता लॉंग ऑफ मध्ये धाव मिळेल एक. आता शेवटचा 1 बॉल आणि 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. 1 बॉल 15.
हो शेवटच्या बॉलवरती विकेट आणि ते क्वालिफाय झालाय जुगरेवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन.